केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालक जे आहेत ते संपावर गेलेले होते आणि त्याचा परिणाम जो आहे तो काल अत्यावश्यक आपल्याला पाहायला मिळालेला आहे। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये जे आहे ते काल भाजीपाल्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर घटली होती आणि त्यामुळे दरांमध्ये जो आहे तो मोठी वाढ झाली होती। परंतु आज जर आपण पाहिलं तर रात्री उशिरा जो आहे तो या संप मिटलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी आहे ती आवक जी आहे ती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये आपल्याला दिसतंय। सर्वच प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी दाखल झालेला आहे। काल जर आपण पाहिलं तर टमाट्याच्या दरामध्ये जी आहे ती 100 ते 150 200 रुपयांपर्यंत वाढ झाली होती, परंतु बाहेर जिल्ह्यामधून असेल आणि बाहेर राज्यामधून जो आहे तो माल आलेला आहे त्या ठिकाणी, त्यामुळे जे आहे ते आवक देखील वाढली आणि दरामध्ये जी आहे ती घसरण झालेली आहे। आपण आपल्यासोबत काही भाजीपाला व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याशी बोलू। या ठिकाणी टमाटर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। काय सांगणार की काय दर आहे टमाट्याचे आजचे आणि कालचे काय होते? काल संप होता। काल संप असल्यामुळे मार्केटमध्ये माल कमी आला, त्याच्यामुळे भाव अचानक वाढले आणि काल रात्री संप मिटला आणि हे जे छोट्या छोट्या गाड्यांना आवक झालेली आहे मार्केटमध्ये, माल कमी नाही आहे, फक्त संपामुळे जो फरक पडला होता एक दिवसाचा तो आज शिथिल झाला आणि आजच्या मार्केटचे दर कालच्यापेक्षा 25 ते 30% कमी झाले। काल किती रुपयाला टमाटरचे दर होते आणि आज आता किती रुपये? हे 450, 500, 600 पर्यंत काल खपले, आज 400, 350, 450 या रेंजमध्ये आजचं आहे। बाकी भाजीपाल्याची दराची काय स्थिती आहे? तो वांगी असेल, मालाची हेच परिस्थिती आहे, बाकी मालाची हेच परिस्थिती आहे। सगळ्या मालाची आवक झालेली आहे मार्केटमध्ये आणि उद्या इथलं मार्केट बंद असल्यामुळं तसंही मार्केटमध्ये माल जास्त आहे। होऊ शकतो कालच्या तुलनेत जे आहे ते भाजीपाल्याची आवक जी आहे ती अमरावतीच्या सब्जी मंडी मार्केटमध्ये वाढलेली आहे। काल जवळपास 30 ते 35% जी आहे ती आवक घडलेली होती आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो दरांवर झालेला होता। 500 ते 600 रुपयापर्यंत काल टमाट्याचं कॅरेट आहे अमरावती बाजार समितीमध्ये विकल्या गेलेलं होतं आणि आज जर आपण पाहिलं तर दर जे आहेत ते 100 ते 150 रुपयांनी कमी झालेले आहेत। प्रत्येक भाजीपाल्याच्या दरामध्ये जे आहे ते किमतीमध्ये त्याची घट झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।